महाराष्ट्राच्या तमाम लाडक्या बहिणींचं सरकारी चॅनल यावर स्वागत आहे. लाडकी बहीण योजना अंतर्गत आता सर्वात मोठी बातमी, अतिशय महत्त्वाची बातमी तुमच्यासमोर आज मी सांगणार आहे. आणि ही जी बातमी आहे ती खूप मोठी आहे आणि लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आणि गुड न्यूज आहे. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहात त्या पैशांची अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता जे आहे ती वाटप जी तारीख ठरलेली आहे ती तारीखसुद्धा आज मी तुम्हाला सांगणार आहे. आणि अतिशय आनंदाची बातमी महिलांसाठी आलेली आहे. तर ही जी बातमी आहे ती ऐकून महिला खूप खुश होणार आहे. आणि त्यानंतर 3,000 रुपये आत्ताच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. आणि त्यानंतर 2100 रुपयाचं जे गिफ्ट आहे त्या संदर्भात सुद्धा खूप मोठी माहिती आलेली आहे. तर ती मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून आपला जे चॅनल आहे तो सबस्क्राईब करून ठेवा. आणि छोटी मोठी जे काही महत्त्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी ती मी तुम्हाला नवीन नवीन जे काही अपडेट असेल ती मी तुम्हाला सांगत राहणार आहे. महिलांना अजूनसुद्धा हप्ते आले नाही त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आणि ज्या महिलांना हप्ते आलेले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की मला हप्ता मिळालेला आहे. तर अशीच जे काही प्रॉब्लेम असेल ते मी तुम्हाला सॉल्व करीत राहीन. आणि आतापर्यंत खूप महिलांना मी मेसेज वगैरे करून सुद्धा सांगितलं आहे. तर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर आता कुटुंबात आर्थिक उत्पादन हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबित महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेत मोबदला सुरुवात झालेली आहे. म्हणजे जुलै महिन्यापासून ही योजना चालू झालेली आहे. आता एप्रिल महिना आहे तर लाडक्या बहिणीला एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार त्यावर लाडक्या बहिणींचा डोळा आहे. तर लाभार्थी महिलांना बँक खात्यामध्ये दर महिने 1,500 रुपये जमा करण्यात येतात. आतापर्यंत या योजनेतून एकूण 9 हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. मात्र या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा आणि आर्थिक ताण पडला आहे असली चर्चा सुरू आहे. त्याच सरकार इतर योजनेचा पैसा या लाडक्या बहिणीमध्ये गुंतवणूक करत आहे असं म्हटलं जाते. पण ही जी लाडकी बहीण योजना आहे ती योजना चालूच राहणार आहे. जोपर्यंत आपली सरकार आहे तोपर्यंत दुसऱ्या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्यायचं नाही. तर सरकार इतर योजना पैसा या लाडक्या बहिणीत योजनेकडं वळवत असल्याचा आरोप विरोधाकडून आहे. तर त्यामुळे या योजनेबाबत आता उलट चर्चासुद्धा चालू झालेली आहे. मात्र काही झालं तरी ही योजना सुरूच राहणार आहे असं आदित्यताई तटकरे, फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलं आहे. तर लाडक्या बहिणीला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला नक्कीच लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होत येणार आहे. तर दरम्यान आम्ही पुन्हा जर सत्तेत आलो तर योजनेचा जो हप्ता आहे त्यामध्ये वाढ होणार आहे. 2100 रुपये दर महिन्यात देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या टायमिंगला प्रचारादरम्यान महायुती सरकारने केली होती. दरम्यान अजूनसुद्धा हप्ता वाढला नाही. जे 1,500 रुपयाचा हप्ता होता तोच मिळत आलेला आहे. तर इथे सरकारने सांगितलं आहे जेव्हा आम्ही विचार करू सगळे मिळून तर तेव्हा पैसे आम्ही 2100 रुपये देऊ आणि द्यायचं असेल तेव्हा त्या गोष्टीवर चर्चासुद्धा होणार आहे. म्हणून लाडक्या बहिणीने अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्तासुद्धा पडण्यास सुरुवात होणार आहे. तर यावर लाडक्या बहिणीने टेन्शन घ्यायची गरज नाही. अर्थसंकल्प अधिवेशन या संदर्भात घोषणा होऊ शकते असा अंदाजा लावण्यात येत होता. मात्र या बाबतीत कोणतीही तिथे चर्चा केली गेली नाही. म्हणून लाडक्या बहिणीला आता चिंता आहे की 2100 रुपये वाढणार की नाही वाढणार. पण 2100 रुपये नक्कीच वाढणार आहे थोड्या महिन्यामध्ये कारण त्यांचंसुद्धा एक टार्गेट असतं. ते टार्गेटच्या संदर्भात जर त्यांचं बजेट बरोबर बसलं तर ते 2100 रुपये नक्कीच वाढवतील. आणि हे 2100 जरी नाही वाढलं ते 1,500 रुपयाचा हप्ता तर तुम्हाला मिळतच राहणार आहे. तर या संदर्भात होऊ शकते असे अंदाजा लावण्यात आलेला आहे. 2100 रुपये मिळणार, नक्कीच मिळणार तुम्हाला पैसे, त्यावर चिंता करू नका. मुख्यमंत्री संजय सावरकर यांनी अतिशय प्रतिक्रिया समोर आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हप्ते मिळालेले आहे. जे रखडते आले ते
पुढच्या महिन्यात येऊ जातील. ज्या महिलांना पैसे आलेले नाही त्यांना पुढच्या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता प्लस येणार आहे. म्हणून लाडक्या बहिणींनी चिंता करायची गरज नाही. या योजनेत ज्या महिलांना बसत नव्हते त्या आर्थिक पैसे दिले गेले आहे. या सर्वच गोष्टी आढावा घेऊन जे राहिले आहेत त्यांना नक्कीच पैसे मिळेल. तर हे साहेबांनी सांगितलं आहे. तर ज्या महिलांना पैसे आलेले नाही त्यांनी अजिबात चिंता करायची गरज नाही. एप्रिल महिन्यामध्ये सगळे पैसे प्लस होऊ येईल. म्हणून ही महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी. तर ज्या महिलांना अजूनसुद्धा हप्ता मिळालेला नाही त्यासाठी खूप मोठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला जे हप्ते आता एप्रिल महिन्यात मिळेल ते जेवढे नाही भेटले ते सगळे प्लस होऊन मिळणार आहे. आणि मिळाल्यानंतर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. आपला जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा त्या महिलांपर्यंत ज्यांना अजूनसुद्धा हप्ता आलेला नाही. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटून नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद, जय भारत, भारत माता की जय, वंदे मातरम.